नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता अर्णव हा जे काम आहे तर येशूला देतो आणि त्याला माहिती असतं की येशू हे काम पूर्ण नाही करू शकत, म्हणून तो आता जायला निघतो. परंतु येशू मात्र झटक्यामध्ये ते काम पूर्ण करून लगेच अर्णवला आवाज देते की सर 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 अहो तुम्ही दिलेले ते काम, असं म्हटल्यानंतर अर्णव लगेच म्हणतो की मला माहिती होतं की ते काम तुला नाही जमणार. रजिनेशनवर साईन कर आणि ते जे काही आहे लेटर ते डिपार्टमेंटला देऊन टाक, कारण मला माहिती होतं की तू हे काम नाही पूर्ण करू शकत आणि जेवढे दिवस तू येथे काम केले तेवढ्या दिवसांची सॅलरी तू घेऊ शकते. माझे 1 लाख तू त्यातून अगदी माझे देऊन टाक आणि उरलेली जी काही अमाऊंट आहे ती तुला घेऊन टाक. परंतु येशू काही कमी नसते, अगदी चलाकीने ते काम तिने पूर्ण केलेले असते आणि ती लगेच आता ज्या मॉडेलचे माप घ्यायला सांगितलेले असते तर प्रत्येकाचं माप ती आता अर्णवला सांगायला सुरुवात करते. रोहन यांचं काय अगदी शोल्डर सगत आणि हाईट सगत सर्व काही ती आता अगदी पटपट असे माप सांगते आणि त्यानंतर पियुष या मॉडेलचं सांगते. प्रत्येकाचं मॉडेलचं जेव्हा ती अगदी करेक्ट असं माप अर्णवला देते तर अर्णव अगदी चकितच होतो आणि ती लगेच आता सरांना उत्तर देते की सर मेजरमेंट हे अगदी ॲक्युरेट आहे आणि हवं तर तुम्ही परत माप घेऊ शकता, तुम्ही स्वतः मोजू शकता आणि आता सांगा की मी काय काम करू. तेव्हा आता अर्णवला तर कोणताही बोलायला शब्दच नसतो. त्यामुळे सर पुढचं काय अवघड काम आहे ते सांगतान का आणि सांगा ना सर आता मी काय काम करू, नाही म्हणजे मला त्रास होईल असं काहीतरी काम तर तुम्हाला सुचलंच असेल. तेव्हा अर्णव रागाने म्हणते की सात्विक फॅशनचा मी CEO आहे. तेव्हा आता काय आहे परत विचारतो तर आता ही ईश्वरी म्हणते की हो CEO आणि त्रास द्यायचा जर मी विचार जरी केला तर खूप मोठे मोठे असे बिझनेस ॲव्हल्स आहे मला, तू माझ्यासाठी तितकी इम्पॉर्टंट नाही, तू साधी एक PA आहे आणि तू जास्त दिवस येथे नाही टिकणार हे सुद्धा मला माहिती आहे. त्यामुळे लगेच तुझ्या प्रोफाईलला सुटेल असं कोणतंही काम तू करू शकते, चल आता लगेच गेट आउट. तेव्हा जाताना मात्र येशूला हसू येत असते तर आता अर्णव पुन्हा तिला थांबवतो आणि काय ग तू माझ्यावर हसतोयस का असतेस असं विचारतो. तेव्हा आता येशू म्हणते की नाही हो सर, मला तुमच्यावर नाही तर सिच्युएशन जी काही आहे ना तिच्यावर हसायला आलं. त्यावर आता अर्णव विचारतो की म्हणजे काय. त्यावर आता येशू म्हणते की म्हणजे असं की माणूस कितीही मोठा बिझनेसमन असला, श्रीमंत जरी असला तरी सुद्धा तो रागासमोर कसा लाचार होतो हे बघून खरंच खूप गंमत वाटते. म्हणून अगदी जसेच तसे उत्तर आता ईश्वरी जेव्हा देते आणि अर्णवला लाजवते. अर्णव तर खूप असा जळफाट होतो. तेव्हा तो विचार करतो की ह्या मिस इंदोरला मात्र लवकरच इंदोरला पाठवावे लागेल. त्यानंतर इकडे अंजली ही ऑफिसला जायला निघलेली असते तर आजी ही फोनवर बोलत असते की अगं काल स्मिताकडे पारायण होतं, मग मी तिच्याकडेच गेले होते काल. आणि तेवढ्यात अंजली बाहेर येते तर वल्लभरी मामी सुद्धा बाहेर येते तर अंजली आजीला म्हणते स्मिता मी तुला नंतर कॉल करते आणि अंजलीला विचारते की काय ग कुठे बाहेर निघालीस का. तेव्हा आता अंजली म्हणते की हो आजी, अगं मी ऑफिसमध्ये निघाले आणि लगेच येते. त्यावर आजी विचारते की काय ग काय काम होतं तर अंजली म्हणते की अगं मगाशी ईश्वरीचा कॉल आला होता आणि अगं तिची खूप इच्छा आहे की ऑफिसमध्ये मागे गणेश उत्सव साजरा करण्याची. तेव्हा हे ऐकून आजीला तर खूपच असा आनंद होतो. आजी म्हणते की काय अरे वा, ऑफिसमध्ये चक्क आपल्या मागे गणेश जयंती साजरी होणार. आणि अगं आजी म्हणते की हो ना, परंतु तुला तर माहितीच आहे की आपले महाराज नाही म्हणाले असतील. त्यावर आता अंजली म्हणते की हो ना अगं आजी, तुला तर माहितीच आहे की आपला अर्णव कसा आहे तो. आणि ती ईश्वरी मात्र अगदी हिरमसून गेली. अगं चिंटू सुद्धा कधी कधी असा विचित्र वागतो, अगदी हट्टाला पेटलेला असतो. आजी हेच बघ, अगं ह्या ईश्वरीमध्ये जो काही कॉन्फिडन्स आहे ना तो मात्र अगदी कमाल आहे. त्यावर आता आजी विचारते की अगं म्हणजे काय तर लगेच आता अंजली सांगत असते इतकं सगळं होऊन सुद्धा तिला पूर्ण विश्वास आहे की ऑफिसमध्ये गणपती बाप्पा मात्र येणारच. वल्लभरी मामी आता हे सर्व ऐकते आणि तिला मनातून मात्र आता खूप असं राग येते. त्यावर आता आजी सांगते की अगं जेव्हा ती मला मागे देवळामध्ये भेटली होती त्यावर तर ती अगदी गणबाप्पाशी गप्पाच करत होती. तेव्हा आता जो काही घडलेला प्रसंग आहे, कारण येशूला नोकरी मिळाली असते आणि ती पेढे गणबाप्पाला घेऊन गेलेली असते, म्हणून खरंच आजी म्हणते की अगं खरंच खूप मनापासून ती मुलगी हे सर्व काही करते. तर लगेच वल्लभरी मामीला राग येतो. वल्लभरी मामी म्हणते की नाही, मला त्या मुलीवर जरा संशय नको तिथे नसताना पचकणारी आणि लिमिटच्या बाहेर वागणारी ही मुलगी मला वाटते. त्यामुळे तिला जो आहे ना तो विश्वास नाही तर फाजील असा आत्मविश्वास आहे. तेव्हा आजी लगेच आता वल्लभरी मामीला टोमणा मारते की तरी मी म्हटलंच होतं की आमच्या सुनबाई अजून मध्ये कसा टपकल्या नाहीत.
त्यावर आता वल्लभरी मामी म्हणते की आई मी असं काय चुकीचं बोलले सांगा बरं. आजी म्हणते की हो हो सांगते ना, कारण ज्या काही माणसामध्ये इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स या सगळ्या काही गोष्टी आहेत, चांगल्या जर गोष्टीसाठी असतील ना तर ते काम पूर्ण करण्यासाठी देव सुद्धा त्याची साथ देत, अगदी त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यासाठी मात्र मनातील जी इच्छा आहे ना ती चांगली असायला हवी. तेव्हा आता वल्लभरी मामीला खूप असा राग येतो. तर आता अंजली म्हणते की चल आजी आता मी निघते. तर आता अंजली निघून जाते तर मामी तोऱ्यातच आतमध्ये जाते. तेव्हा आता लगेच आजी ही परत फोनवर आपल्या मैत्रिणीशी बोलायला सुरुवात करते. तेव्हा आता या सर्वाचा वल्लभरी मामी विचार करते की काल जी काही मुलगी आलेली आहे तिच्यासाठी मात्र आता हे लोक आपल्या ऑफिसचे नियम सुद्धा बदलायला निघालेत. त्यामुळे ईश्वरी तुला अगोदर पंख पसरण्याच्या अगोदर ते पंख मी कसे छाटून टाकते हे बघतच राहा. दॅट इज दॅट. त्यानंतर आता इकडे इशू ही मंजुताईंना म्हणत असते की उद्या आपल्या ऑफिसमध्ये गणूबाप्पा येणार म्हणजे येणारच. तर आता मंजुताई म्हणत असतात की अगं इशू पण तू काल बघितलं ना आपले अर्णव सर किती चिडले ते. तेव्हा आता जो काही घडलेला प्रकार आहे तो सर्व इशूच्या डोळ्यासमोर येतो. तेव्हा मात्र लगेच आता तेथील एक मुलगी म्हणते की अगं इतकी मोठी रिस्क तू का उगाच घेते. त्यावर आता इशू म्हणते की हो ना हा विचार अगोदर मी केला होता, परंतु नंतर मला असं वाटलं की मी असा विचार करून माझ्या गणबाप्पाच्या भक्तीवर म्हणजे श्रद्धेवर शंका घेण्यासारखा आहे. त्यावर आता ते ऑफिस मधील जे काही अगदी मुलं मुली आहे तर ते सुद्धा म्हणतात की तू काही पण कर परंतु आपली ही मेहनत अगदी वाया जाईल आणि सर मात्र हे काहीच आपल्याला करून देणार नाही. तर इशूला आता टेन्शन येते. त्यावर आता समोर आपल्या टेबलवर असलेल्या गणबाप्पाच्या मूर्तीला इशू म्हणत असते की गणबाप्पा अरे तू इथे यावं, खरंच आमची सर्वांची इच्छा आहे. अरे पण तू कसं येणार आहे खरंच काही सुचवत नाही. त्यावर आता मंजुताई म्हणतात की अगं ईश्वरी आपण घरी येणाऱ्या पाहुण्यांना असं विचारतो का राहायची सोय कुठे केली ती. तेव्हा आता पाहुणे म्हटल्यानंतर आता इशूला काय होतं माहिती नाही आणि ती लगेच म्हणते की मंजुताई पाहुणे अहो अहो तुमच्या तोंडून एकदम गणबाप्पाच बोलला. तेव्हा मात्र आता मंजू म्हणते की अगं काय बोलतेस तू. तेव्हा आता इशू म्हणते की नाही तुमच्या तोंडातून गणबाप्पाने अगदी सुचवलं आपल्या खास मेहमानासाठी खासी जागा, परंतु त्या खास मेहमानाची जागा त्याची तयारी तर करायला हवी ना, त्यामुळे तुम्ही सर्वजण माझ्या सोबत चला असं इशू म्हणते. त्यावर आता ते सर्व काही स्टाफ मधील मुलं आणि मुली विचारतात की अगं पण कुठे जायचं. तेव्हा इशू सर्वांना घेऊन जाते परंतु लावण्य मात्र आता हे सर्व ऐकते आणि ती मनात म्हणते की AR ने या मुलीला नाही म्हटलं, हिला विरोध केला तरी सुद्धा ही गणपती बाप्पा येथे आणण्याची तयारी करते. तर मग ईश्वरी देसाई तू तर मला एक चांगलाच असा मौका दिला. तेव्हा मात्र आता इशू सर्वांना घेऊन एका ठिकाणी तेथे ऑफिस मध्येच येते आणि सर्व तयारी ती करतच असते. तर आता मंजुताई म्हणत असते की अगं ईश्वरी आता आपण एवढं सर्व काही करतो आणि ही तयारी जी काही सुरू आहे तरी सुद्धा सर जर चिडले तर मग काय करणार बरं. त्यावर आता इशू म्हणते की हो चिडतील खरं, पण ताई तुम्ही काही काळजी करू नका, ती चिडणार नाही आणि ती जबाबदारी माझी राहील. त्यावर आता मंजुताई म्हणतात की बरं ठीक आहे आणि इशू तुला आज काहीच काम नाही का. त्यावर आता इशू म्हणते की अहो मंजुताई आता तर लंच टाइम सुरू आहे ना आणि आज लंच टाइम नंतर सुद्धा मी मला हवं ते काम करू शकते. तेव्हा आता मंजुताई विचारतात की म्हणजे काय ग काय असं काम करणार आहे तू. तेव्हा आता इशू म्हणते की आज मात्र सर मला असं म्हटलं की तुझ्या जॉब प्रोफाइल मध्ये जे काही काम बसतं ते काम तू कर म्हणून मी आज हेच काम कर. तेव्हा आता मंजुताईंना हसू येतं. मंजुताई म्हणतात की खरंच ईश्वरी तुझं डोकं तर वेगळंच चालतं. त्यावर आता इशू म्हणते की हो ना ताई इंदोरी डोकं हे वेगळंच चालतं. त्यानंतर आता इकडे लावण्य ही लगेच अर्णवचे कान भरायला तिकडे येते. ती अर्णवला म्हणत असते की काल तू ईश्वरी देसाईला इतकं सांगितलं होतं की ऑफिसमध्ये गसरी मागे गणेश जयंती साजरी करायची नाही तरी सुद्धा ती ऐकायला तयार नाही आणि सर्वांना तिने एकत्र केले जमा करून मात्र ती आज जी काही मागे गणेश उत्सव आहे ना त्याच्या सेलिब्रेशनची तयारी करते. आणि काय तर ती म्हणत होती तिच्या स्पेशल अशा गेस्ट साठी स्पेशल अशी जागा आहे कुठे ऑफिसमध्ये आणि तिच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे खरंच मला माहिती नाही. परंतु सगळेजण मात्र छोट्याशा मीटिंग रूम मध्ये जमलेले आहेत आणि गणपती डेकोरेशनची सुद्धा सर्व तयारी त्यांनी सुरू सुद्धा केलेली आहे. आणि अर्णव हे ऑफिस तुझं आहे परंतु ती मुलगी थोडस सुद्धा तुझं ऐकायला तयार नाही. जे काही आहे अगदी ते मनाप्रमाणे करते आणि ऑफिस मधील सर्व स्टाफ सुद्धा आज सर्व काही काम सोडून त्या मुलीच्या मागे मागे फिरतोय. आपल्या ऑफिस मध्ये पहिल्यांदाच इतका कॅज्युअल आणि नॉनसेन्स सिरियस हा मोठा इश्यू मी पाहते. तेव्हा आता लावण्य मुद्दाम हे सर्व काही भडकून देते. तर अर्णव
अर्णवला आता खूप राग येतो. अर्णव काही उत्तर न देता डायरेक्ट आता त्या मीटिंग रूम मध्ये येतो. त्यानंतर मात्र आता राकेश हा जो काही आपल्या डोक्यात हॅट घालतो आणि आपल्या मास्कने चेहरा बांधतो आणि एक वेगळी सॅक आणि काळे कपडे घालून तो आता ह्या ऑफिसमध्ये एंट्री करतो, कारण त्याला शलाकाला धमकावायचं असतं. काही झालं तरी आज मात्र ह्या शलाकाला इतकं काहीतरी असतात, धम भरावा लागेल की ती लगेच हे सर्व काही सोडून, ही नोकरी सोडून येथून गेली पाहिजे. आज मात्र मला असं काहीतरी करावंच लागेल. पुन्हा ती येथे येण्याची हिंमत सुद्धा करणार नाही आणि तिला मात्र ईश्वरी बरोबर खूप काळ राहून देणं ही खूप मोठी अशी रिस्क आहे आणि आज मात्र काहीतरी असं सोक्षमोक्ष मला लावावंच लागेल असे जेव्हा आता राकेश बोलत असतो आणि तेवढ्यात अंजलीचं लक्ष त्याच्याकडे जाते. तर अंजली लगेच त्याला म्हणते की एक्सक्यूज मी, थांबा. तेव्हा राकेशला आता धक्का बसतो, कारण राकेशला भीती असते की अंजलीने त्याचा चेहरा जर आता ओळखला तर अवघड होईल. तेव्हा राकेश मनात म्हणतो की ही अंजली ऑफिसमध्ये काय करत असेल. तेव्हा मात्र आता अंजली पुढे येते आणि रिसेप्शनवर तुम्ही न विचारता एंट्री का केली आणि आत कुठे चाललात. तुम्हाला माहिती नसेल परंतु डिलिव्हरी बॉयज आहे ना, तर त्यांना आतमध्ये एंट्री नाही. ज्याचं कुणाचं हे पार्सल आहे ते रिसेप्शन वर ठेवा आणि नाव सांगा, ते आतमध्ये नेऊन देते. तुम्हाला आतमध्ये नाही जाता येणार. तेव्हा राकेश मात्र काही बोलत नसतो. तर आता अंजली म्हणते की अहो काय झाले, तुम्ही तर काहीच असे उत्तर देत नाही आणि बोलत सुद्धा नाही. तेव्हा अंजली म्हणते की अहो बोला ना, काहीच कसे बोलत नाही. तर राकेशला मात्र आता भीती असते, जर अंजलीने त्याचा आवाज ओळखला तर मग आता अवघड होईल, म्हणून तो काहीच बोलत नसतो. तर अंजली म्हणते की अहो बोला. तेव्हा आता राकेश मुद्दाम खुणावून सांगतो की मला बोलता येत नाही. तर आता अंजली म्हणते की सॉरी, खरंच मला माहिती नव्हतं की तुम्हाला बोलता नाही येत म्हणून, आणि हे पार्सल आहे ना तुम्ही तेथेच रिसेप्शनवर ठेवून द्या. तेव्हा अंजली पुढे जाते आणि राकेश लगेच मागे वळून आता अंजलीकडे बघतो आणि आता मात्र अंजली पुढे निघून येते. तर आता इकडे ज्या काही आता स्टाफ मधील मुली आहे तर त्या इशूला विचारतात की आता ही सर्व तयारी करून आपल्याला येथेच ठेवायची आहे का. तर इशू म्हणते की हो, सगळं आपल्याला येथेच ठेवायचं आहे, परंतु जे काही करायचं आहे ते अगदी पटकन करा. लंच टाइम पर्यंत संपायच्या आतमध्ये आपल्याला सर्व आवरायचे आहे. तेव्हा आता इशूने जे काही तोरण केलेलं असतं तर मंजुताईंना म्हणते की बघू, आणि खरंच किती सुंदर दिसतं, किती मस्त दिसतं तोरण. तर मंजुताई अगदी खुश हो बोलतात आणि त्या आता गणपती बाप्पा मोरया असं इशू जेव्हा ओरडून म्हणते तर सर्वजण तिच्या मागे म्हणत असतात. आणि त्याच वेळेस मात्र अर्णव आता तेथे येतो. अर्णवला हे बघून आता खूप राग येतो, जोरात तो ओरडतो की स्टॉप इट. सर्वजण अगदी घाबरतच धक्क्याने अर्णव सरांकडे पाहायला सुरुवात करतात. अर्णव पुढे येतो आणि इशूला रागावून म्हणतो की मी तुला सांगितलं होतं की हे सर्व इथे नाही चालणार म्हणून. तर लावण्य सुद्धा आता अर्णवच्या मागे हे सर्व पाहायला तेथे येते. अर्णव रागाने म्हणतो की माझ्या ऑफिसमध्ये देवाला जागा नाही, येथे फक्त एकच देव आहे, ते म्हणजे तुमचं काम. तेव्हा आता इशू म्हणते की हो सर, कबूल आहे. परंतु आता अर्णव इतका ओरडतो की इशू घाबरते आणि तो इशूला म्हणतो की तुला काय वाटतं की येथील सर्वजण तुझं ऐकतील, येथे तू मनमानी करशील आणि तुला कोणीच काही बोलणार नाही का. आणि सर्वांना म्हणतो की तुम्ही सुद्धा ऐका, तुमचा बॉस कोण आहे, मी की ही मुलगी. त्यावर आता इशू म्हणते की सर प्लीज तुम्ही त्यांना काही बोलू नका, त्यांची काही एक चूक नाही, सगळं काही आम्ही लंच टाइम मध्ये करतो सर, काहीच त्रास होणार नाही, कारण आम्ही गणपती सुद्धा VIP रूम मध्ये बसणार आहोत. तेव्हा आता अर्णव म्हणतो की काय VIP रूम कुठे चंद्रावर आहे का, ऑफिसचाच भाग आहे ना तो एक, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की माझ्या कंपनीमध्ये देवाला जागा नाही, तर VIP रूम कशी वेगळी असेल, मग तेथे सुद्धा गणपती नाही बसणार. त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे ना ते आत्ताच्या आत्ता उचलायचं आणि बंद करून बाहेर फेकून द्यायचं. आणि तेवढ्यात मात्र तेथे अंजली येते आणि अंजली म्हणते की अर्णव थांब. तेव्हा अर्णव आता लगेच शांत होतो. तर अंजली म्हणते की अर्णव हे सर्व काय सुरू आहे रे. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई प्लीज तू यामध्ये पडू नकोस. तर आता अंजली म्हणते की नाही अर्णव, अरे मी लहानपणापासून तुला बघत आले, कुठलाही गेम असो, चॅलेंज असो, त्यात मात्र चुकीचं झालेलं तुला नाही आवडत, तू नेहमी असा क्लिअर असा गेम खेळत आला, पण आज मात्र हे असं का वागतोस. त्यावर आता अर्णव म्हणतो की ताई मी अगदी जे काही आहे तर ते खऱ्यानेच करतो, हे जे काही करते ना ही मुलगी तर ते बघता, तर ते सर्व बघून मी तिला ऑफिसमधून काढून द्यायला पाहिजे, परंतु ती जे काही करते ना तिचं काम नीट कर, त्यामुळे म्हणून माझे प्रोफेशनल हिट्स मला थांबवतात, त्यामुळे काही झाले तरी ऑफिसमध्ये गणपती बसणार नाही म्हणजे नाही. त्यावर आता अंजली विचारते की अर्णव तुमच्यातील जे काही चॅलेंज होतं ते तू विसरलास का, म्हणजे तुमच्यात असं चॅलेंज होतं ईश्वरीच्या म्हणण्याप्रमाणे जर ऑफिसमध्ये होऊन गणपती बाप्पा जर आले तर तू तिच्याबरोबर उभा राहून गणपतीची पूजा करणार, आणि जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे तो नाही आला तर ईश्वरी नोकरी सोडणार, हे बरोबर ना. त्यावर आता अर्णव हो असं म्हणतो. तर अंजली म्हणते की जर यासाठी
त्यासाठी मात्र आपल्याला उद्यापर्यंत थांबावे लागेल आणि ती काय स्वतःहून गणपती नाही आणत. तिचा ठाम असा विश्वास आहे, अढळ अशी श्रद्धा आहे, म्हणून गणपती येईल असं तिला वाटतं आणि तिला पूर्ण खात्री आहे, म्हणून ती ही सर्व तयारी करते आणि ती फक्त तयारीच करते आणि ते सुद्धा लंच ब्रेक मध्ये. आणि हे डेकोरेशन वगैरे जे काही आहे तर ते तुमच्या चॅलेंजचाच एक भाग आहे आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर उद्या गणपती नाही आला तर तू हे सर्व डेकोरेशन काढून टाक. तेव्हा आता अर्णवला बोलायला काही असं उत्तर नसतं, तो फक्त शांत ऐकत असतो आणि लावण्या सुद्धा. अंजली पुढे म्हणते की आता मात्र तू ईश्वरीला काहीच बोलू शकत नाही आणि कुणावर असा अन्याय झालेला हे सुद्धा तुला चालणार नाही, हे सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा मात्र अर्णव रागाने ईशूकडे पाहत असतो आणि तो सांगतो की 100% मला पूर्ण खात्री आहे उद्या गणपती नाही येणार. तेव्हा आता अंजली म्हणते की अरे हे पण उद्याच कळेल ना. तेव्हा लावण्या अगदी हसते कारण अर्णवने असं उत्तर दिल्यानंतर. त्यावर आता अर्णव लगेच विचारतो की तू गणपतीची इतकी मोठी भक्त आहे, मग मला सांग की उद्या गणपती स्थापनेचा मुहूर्त ची जी काही वेळ आहे तर तिचा टाइम काय आहे. त्यावर आता ईशू म्हणते की सकाळी 11:40 तर अर्णव म्हणतो की ओके. तो लगेच आता फॉल ऑफ यू असा आवाज देत कारण प्रत्येकाने आपापल्या मोबाईल मध्ये आता अलार्म लावायचा सकाळी 11:40 क्विक. तेव्हा सर्व स्टाफ हे आपापले मोबाईल काढतात आणि प्रत्येक जण आपापल्या मोबाईल मध्ये तो 11:40 अलार्म म्हणजे लावून ठेवतात. अर्णव म्हणतो की उद्या जर येथे अलार्म वाजायला लागले तर मी स्वतः येईल आणि हिला हाताला धरून ऑफिसच्या बाहेर काढणार. तेव्हा ईशूला वाईट वाटतं आणि अंजलीला सुद्धा खूप वाईट वाटतं, परंतु लावण्याला तर अगदी आनंद होत असतो. तर मंजुताई बाकीचे सर्व आपले स्टाफ मेंबर आहे त्यांना सुद्धा खूप असं वाईट वाटतं. त्यावर आता अर्णव पुन्हा ईश्वरकडे पाहतो आणि म्हणतो की मी पुन्हा एकदा सांगतो उद्या ऑफिस मध्ये आपले गणपती येणार नाही. असे बोलून अर्णव आता आपल्या कॅबिन मध्ये निघून जातो आणि लावण्य त्याच्या शेपटासारखं मागे जाते. त्यावर आता ईशू ही अंजलीला म्हणते की ताई खरंच थँक्यू. त्यावर आता अंजली म्हणते की ईशू तू अजिबात काळजी करू नकोस, मी शांतपणे अर्णवशी जाऊन बोलते, त्याला ऑफिस मध्ये गणपती आणण्यासाठी नक्की मी तयारच करते, आपली इच्छा आहे ना नक्की मी बोलेल. तेव्हा आता ईशू म्हणते की नाही ताई नको. अंजली म्हणते की का. तर ईशू म्हणते की ताई माझ्या श्रद्धेवर तुमचा एवढा विश्वास आहे ना, मग काही गरज नाही सरांशी बोलायची. आणि खरं तर आता परीक्षा मात्र गणू बाप्पाची आहे, त्याला जर उद्या ऑफिस मध्ये यायचं असेल ना तर नक्की येईल, त्यामुळे प्लीज तुम्ही सरांशी बोलू नका. तर अंजलीला हसू येतं. अंजली म्हणते की ईश्वरी श्रद्धा या शब्दाचा अर्थ खरं तर तुझ्याकडून शिकायला हवा, खरंच तू खूप ग्रेट आहे. तर ईशू म्हणते की ताई ग्रेट मी नाही, तो आहे आणि तो किती ग्रेट आहे उद्या कळेलच आपल्याला. तेव्हा सर्वजण आता ईशूचं हे बोलणं ऐकून खुश होतात आणि सर्वांची साथ आता आपल्या ईशूला असते. त्यानंतर मात्र आता इकडे राकेश हा या शलाकाला शोधत असतो आणि शलाका आता त्याच्या समोरच येते, इकडे तिकडे पाहत असते. समोरून एक मुलगी येते तर शलाका तिला विचारते की येथे कॅफेचं स्टोरूम कुठे आहे. तेव्हा ती मुलगी तिकडे बोट दाखवते की डावीकडे. तेव्हा शलाका तिला थँक्यू बोलते आणि तिकडे डावीकडे ती कॅफेच्या तिकडे जायला निघते. तेव्हा ती स्टोरूम कडे जाते, परंतु आता राकेश लगेच तिच्या मागे येतो आणि ही मात्र मला आता चांगल्याच ठिकाणी सापडली, त्यामुळे आता मी तुला बघतो. तेव्हा मात्र आता ही शलाका स्टोरूम मध्ये येते आणि स्टोरूम तर हेच आहे, परंतु कॉफी मात्र कुठल्या बॉक्स मध्ये असेल असे ती शोधत असते. तेव्हा राकेश लगेच तिच्या मागून येतो आणि तिला धरतो. तर शलाका खूप घाबरते आणि कोण आहेस तू, मला सोड, म्हणून राकेश लगेच आता तिचा म्हणजे असा गळा दाबतो आणि आपल्या चेहऱ्यावरील मास्क काढतो. तर शलाका त्याला ओळखते आणि तू असं म्हणते. शलाकाला त्याला पाहून असा खूप राग येतो, परंतु आता त्याने मात्र तिचा गळा दाबलेला असतो. तर आता शलाका खूप अशी घाबरते. त्यानंतर मात्र इकडे अंजली ईशूला म्हणते की खरंच तोरण खूप छान सुंदर बनवलं आणि ते सुद्धा ईशू किती कमी वेळात ग. त्यावर आता ईशू म्हणते की ताई तुम्हाला काय सांगू, अहो मला गणू बाप्पाचं डेकोरेशन करायला खूप आवडतं, इथे ऑफिस मध्ये जागा खूप कमी आहे, नाहीतर मी इतकी मोठी रांगोळी काढली असती ना. तेव्हा अंजली म्हणते की हो ना, आणि गणू बाप्पाच्या या डेकोरेशन मध्ये कितीही वेळ जरी गेला ना तरी आपल्याला दमायला होत नसतं. त्यावर आता ईशू म्हणते की हो ना ताई, बिलकुल नाही, उलट सारखं काहीतरी करत राहावं असं वाटतं. आणि तेवढ्यात आता ईशूच्या लक्षात येते की खळ तर संपलेला आहे आणि पताका मात्र खूप काही चिटकवायच्या राहिलेल्या आहेत. तेव्हा आता ती मंजुताईंना विचारते की अहो खळ कुठे आहे. तर मंजुताई म्हणतात की अगं कालच मी डब्बा आणून ठेवलेला आहे आणि तो कॅफेच्या आपल्या स्टोरूम मध्ये आहे. तेव्हा ईशू म्हणते की थांबा मी घेऊन येते, आलेच असं बोलून शेवटी आता देवालाच काळजी असते म्हणून ईश्वरी हे आता शलाकात येते, त्या राकेशच्या तावडीत सापडलेली असते आणि तिला सुद्धा आता तिकडेच जाण्याची वेळ येते. तर शलाका ओरडत असते. तर आता राकेश म्हणतो की मारून टाकू का, ठरवलंच जर तुला 1 मिनिटात मी ढगामध्ये पाठवू शकतो.
असतो आणि तो आता शलाकाचा चेहरा पूर्णपणे अगदी तोंड दाबत असतो. अगं तुला मारून टाकणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. एवढी नाजूक मान आहे की फार वेळ नाही लागणार ती मोडण्यासाठी. एका मिनिटात तुझा सर्व काही गेम होईल आणि ते पण तुझ्या नवऱ्याच्या हातून. एक चान्स मी तुला देतोय, एक तुला संधी मिळते, त्याचं सोनं कर आणि उद्याच्या उद्या तू ही मुंबई सोडून निघून जा. आणि त्याच वेळेस येशू तिकडे धाव घेत असते. नाहीतर मी तुला हे जग सोडवायला लावे. या ऑफिस मधून बाहेर पडल्यानंतर लगेच परतीचं तिकीट काढायचं आणि पुन्हा जर तू या मुंबईत दिसली तर तुझ्या अंत्यसंस्कारासाठी तुझी बॉडी सुद्धा सापडणार नाही, तुझ्या त्या भिकारड्या काकाला सुद्धा. समजले ना? म्हणून तो आता शलाकाला चांगला दम भरतो आणि तेव्हा आता शलाका ओरडायला सुरुवात करते. तो पुन्हा तो तिचं तोंड दाबतो आणि जर ओरडलीस तर गळा दाबून तुला मारून टाकेल, समजलंस का? त्यामुळे ही मुंबई तू सोडायची, ते पण आजच. आणि तेवढ्यात मात्र आता येशू तेथे येते आणि येशू विचार करते की खळग कुठे ठेवला असेल. तर आता राकेश पूर्णपणे शलाकाचा इतकं तोंड दाबत असतो तर ती पूर्णपणे बेशुद्ध होत चाललेली असते. तेव्हा आता येशू जोरात ओरडते की शलाका ताई. आणि तेवढ्यात आता राकेश येशूचा आवाज ऐकून खूप असा घाबरतो आणि जे काही समोर ती पाहते तर तिला धक्काच बसतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये वल्लभरी ही टीव्हीत काहीतरी पाहत असते अगदी खुश होऊन. तेवढ्यात अविनाश मामा तेथे येतात आणि वल्लभरी, अगं गाण्याची 2 तिकीट माझ्याकडे आहे, येतेस ना कार्यक्रमाला? आणि काय ग तू इतकं काय बघतेस? तेव्हा आता वल्लभरी म्हणते की अहो हॉटस्टारवर इतके कार्यक्रम आहेत ना की काय बघू आणि काय नाही असं झालं मला. घरातील प्रत्येकासाठी काही ना काही आहे. हे बघा लाईव्ह क्रिकेट आहे, वेगवेगळ्या भाषेमध्ये असंख्य असे चित्रपट सुद्धा आहेत आणि मालिका सुद्धा आहेत, माझ्या आवडीचे कार्यक्रम सुद्धा आहे. एक वेळ संपेल परंतु कंटेंट मात्र संपणार नाही. तेव्हा आता मामा खुश म्हणतात की अरे वा, ही तर कधीही न संपणाऱ्या मनोरंजनाची करामत म्हणायची. तेव्हा आता वल्लभरी म्हणते की हो दॅट्स इट दॅट, आणि आता मात्र तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. आणि कार्यक्रम ते दोघे पाहतात. तर आता मात्र हा एक कार्यक्रमाची झलक असते. तर पुढील भागामध्ये आता येशू ही अर्णवच्या ऑफिसमध्ये येते. अर्णवला सांगते की मी सर्वांना उद्याच्या कार्यक्रमाचं आमंत्रण द्यायला आले, सगळ्या आमच्या या स्टाफकडून तुम्हाला सुद्धा आग्रहाचं आमंत्रण. आता येशू मात्र आता चक्क या राजशेरक्यांच्या घरी आलेले असते आणि सर्वांसमोर ती आता अर्णव सरांना आमंत्रण देते. तेव्हा अर्णव उठतो, ही लढाई आपल्या दोघांच्या आत्मविश्वासाची आहे, परंतु माझ्याकडे मात्र तुझ्यासारखा बाहेरून उसना घेतलेला हा विश्वास नाही. तेव्हा आता येशू म्हणते की माझा आत्मविश्वास हा श्रद्धेतून आला, तुमचा आत्मविश्वास हा अहंकारातून आला. तेव्हा आता अर्णव म्हणतो की अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, विचार कर. तर आता ईश्वरी म्हणते की विचार मी नाही तर गणूबाप्पाने करायचा आहे. तेव्हा आता अर्णव तिच्याकडे पाहत असतो. तर पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.